शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भात महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आलेली असून स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पीक विम्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलेलं आहे। त्या संबंधित आपल्याकडे सर्व काही बातमी आलेली आहे व शेतकऱ्यांसाठी 25,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे व त्या संबंधित पहिला टप्पा आता विस्तारित व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमच्याही बँक खात्यात विस्तारित झालेला पीक विम्याचा टप्पा आला की नाही तेही सांगा व तुमचा जिल्हा सांगा, कारण की तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट घेऊन येत राहू। बघा, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2023-24 चा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस व केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेली होती। बघा, व दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? बघा, सरसकट दुसरा टप्पा जो आहे तो सरसकट मिळणार नसल्याची ही माहिती त्यांनी दिलेली आहे। बघा, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार सर्व काही बातमी जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। बघा, राज्य सरकारकडून पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचा वाटपाचा निधी हा विमा कंपनीला पाठवण्यात आलेला आहे। बघा, त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या पीक विमा मिळत आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना खुशखबर आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना डबल पीक विमा मिळणार आहे अशा शेतकऱ्यांना 2 प्रकारच्या शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती आहे। बघा, शेतकऱ्यांना 2 प्रकारच्या शेतकऱ्यांना डबल पीक विमा मिळणार आहे, कारण ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही त्यांना वाटून पीक विमा मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कमी प्रमाणात पीक विमा मिळाला आहे त्यांना आता डबल पीक विमा देणार असल्याची माहिती समोर येत आहे। बघा, अशा प्रकारे 2 प्रकारच्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रमाणित निधी मंजूर करून तो निधी पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेला आहे। बघा, तुमच्या बँक खात्यामध्ये पहिल्या टप्प्याचा पीक विमा जो आहे तो तुमच्या बँक खात्यात जमा झाला की नाही आम्हाला सांगा। बघा, सर्वात पहिला आपण बघू का हा जो डबल पीक विमा जो कशा प्रकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। बघा, ही माहिती लक्षपूर्वक बघत जा। शेतकऱ्यांसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी, बघा, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल। बघा, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान जर झालेलं असेल त्यासाठी तुम्ही पात्र शेतकरी असाल किंवा हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये नुकसान झाले असेल। बघा, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये नुकसान झालं असेल तर अशा शेतकऱ्यांना जो डबल पीक विमा आहे तो मिळणार आहे। बघा, नैसर्गिक आपत्ती म्हणजेच गारपट्टी, वादळ आणि पिकांचे नुकसान झालं असेल त्याला आपण नैसर्गिक आपत्ती म्हणतो। बघा, आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजे कमी उत्पन्न झाल्यावर ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते सांगण्यात आलेल्या 2 प्रकारचे नुकसान असेल। बघा, नैसर्गिक बघू शकता, नैसर्गिक आपत्तीपोटी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे बघा त्यांना व प्रतिकूल परिस्थिती हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत कमी उत्पन्न झालेल्या शेतकऱ्यांना जो नुकसान भरपाई दिली जाते। बघा, नुकसान भरपाई दिली जाते अशा शेतकऱ्यांना 2 प्रकारच्या शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती आहे। तर याच शेतकऱ्यांना 2023-24 चा जो सध्या जमा केला जात आहे, बघा, 2023-24 चा जो पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे, म्हणजे तुमच्याही बँक खात्यामध्ये टप्पा जमा करण्यात आलेला असेल। शेतकऱ्यांच्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी नुकसान झाल्या असेल अशा शेतकऱ्यांना बघा 2467 कोटी रुपयांची मंजुरी करण्यात आली होती, परंतु आता ही रक्कम वाढून जवळजवळ 3200 कोटी करण्यात आलेली आहे। बघा, ज्या शेतकऱ्यांचं स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी नुकसान झालेलं असेल, म्हणजेच वादळी वारे असेल, गारपीट असेल किंवा भरमसाठ पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जमलेलं असेल अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। बघा, त्यांना डबल पीक विमा मिळणार असल्याची स्वतः माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मार्फत देण्यात आलेली होती व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे। म्हणजेच की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जो नुकसानीपोटी 2467 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते, परंतु ती रक्कम म्हणजे वाढून शेतकऱ्यांना जवळपास 3200 कोटी रुपये करण्यात आलेले आहे, कारण की डबल पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती स्वतः केंद्रीय कृषी मंत्री यांनी दिलेली आहे। म्हणजेच तुमच्या बँक खात्यामध्ये जर तुम्ही स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी नुकसान झालेले शेतकरी असाल व प्रतिकूल हंगामातील
परिस्थितीमध्ये नुकसान झाले असेल किंवा उत्पन्न कमी झाले असेल, बघा उत्पन्न कमी झाले असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाते. त्याचप्रमाणे जर तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली नसेल तर तुम्हाला डबल पीक विमा दिला जाणार आहे. नैसर्गिक आपत्तीपोटी व जो प्रतिकूल परिस्थितीत उत्पन्न कमी झाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीत उत्पन्न कमी झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना व ज्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपोटी वादळी वारे व भरमसाठ पाऊस व गारपीट, बघा शेतकऱ्यांच्या मालामध्ये पाणी जमलेलं आहे व त्यांनी 2023 बघा 23-24चा पीक विमा भरलेला अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला अशाच महत्त्वाची व आनंदाची बातमी व शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या बातम्या जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. रोजच्या रोज तुम्हाला शेतकऱ्यांसंबंधित बातमी व नमो शेतकरी योजनेसंबंधित असेल, पीक विमा असेल, PM किसान असेल, सर्व अपडेट्स तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळतील. भेटत राहू अशाच नवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.